स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर पण जर आपण जातीच्या वरती जाऊ शकत नसू तर हे खरंच दुर्दैवी आणि चिंतेची गोष्ट आहे, असं मत आहे सुप्रीम कोर्टाचं। युजीसीने लावलेल्या नवीन नियमाच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये दाखल असलेल्या जनहित याचिकेवरती आज सुनवाई झाली आणि सुप्रीम कोर्टाने त्या युजीसीने काढलेल्या 4 नियमांवरती पुढच्या सुनवाईपर्यंत स्थगिती दिली आणि तोपर्यंत 2012चेच नियम लागू असतील असं सांगितलं। त्याचबरोबर युजीसी आणि केंद्र सरकारला तीव्र शब्दांमध्ये फटकारण्याचं काम सुप्रीम कोर्टाने केलं। सुप्रीम कोर्टाच्या म्हणण्यानुसार हे जे नियम आहेत हे अस्पष्ट आहेत आणि या नियमांनुसार प्रत्येक कॉलेज आणि संस्थांमध्ये जाती आधारित विभाजन होईल आणि हे भारताच्या दृष्टीने चिंतेचा विषय आहे। तुम्ही केंद्र सरकारला त्यांनी विचारलं की तुम्ही जातीच्या वरती जाणार आहात की अजून परत उलट्या दिशेने जाणार आहात। त्याचबरोबर केंद्र सरकारला नोटीस काढून स्पष्ट आदेश दिले की या नियमांबद्दल किंवा याबद्दल एक्सपर्ट टीम बनवून याच्याबद्दल नवीन डेटा तयार करा। याची पुढची सुनावणी मार्च मध्ये होणार आहे। तोपर्यंत युजीसीने लावलेल्या नवीन नियमांवरती स्थगिती दिली आहे आणि सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकार आणि युजीसीला तीव्र शब्दामध्ये फटकारला है। आज माननीय सुप्रीम कोर्ट ने जो यूजीसी रेगुलेशंस नए नियम पास किए गए हैं उस पर सुप्रीम कोर्ट ने रोक लगाई है, उसको एबियंस में रखा है और सुप्रीम कोर्ट ने अपनी पावर्स को एक्सरसाइज करते हुए अंडर आर्टिकल 142 जो यूजीसी रेगुलेशंस 2012 हैं उनको इन ऑपरेशन किया, उनको प्रभावी किया। अब सुप्रीम कोर्ट ने इस मामले में केंद्र सरकार को और सारे पक्षकारों को नोटिस जारी किया है और इस मामले की अगली सुनवाई 19 मार्च को। त्याचबरोबर याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं की युजीसीचे जे नियम आहेत ते भारतीय संविधानाच्या आर्टिकल 14चं सरळ उल्लंघन आहे। या सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्यानंतर सुप्रीम कोर्टाने युजीसीच्या नवीन नियमांवरती पुढची सुनवाई होईपर्यंत स्थगिती दिलेली आहे आणि युजीसीला आणि केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे।